बायकोसोबत बाजार, बायकोसोबत बाजारात जाणं हा या जगातील सर्वात वेगळा असा अनुभव आहे. कारण कसं आपण बाजारात जातो, आपल्या पुरुष मंडळीचं काय टेन्शन नाही, काय असेल तर घ्यायचं, पैसे द्यायचे, झटकन यायचा, जास्त मोलताल नाही, जास्त भावताव नाही, एका ठिकाणी 10-15 मिनटं नाही. पण जेव्हा आपण बायकोसोबत बाजारात जातो त्यावेळेस मात्र खूप वेगवेगळे अनुभव येतात. आता तुमचे अनुभव काय माहीत नाही, पण मी शक्यतो बाजारात गेलो काय एखाद्या ठिकाणी गाडी लावतो, गाडीवर गप्पा उभा राहतो आणि हिला बोलतो तुला जितका फिरायचं तितका फिरून ये, मी अमुक अमुक ठिकाणी उभा आहे. आता हे बघा, इथे देखील मी आलो आहे, नाही तरी ऑलरेडी ती गेले ज्या ठिकाणी मार्केटला. जास्त काही काम नव्हतं, फक्त एक 2 दिवसापूर्वी काही एक ड्रेस आणला होता मुलीसाठी. तो काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणून तो ड्रेस परत करायला आलेलो आहे. आता तिथे गेली त्या दुकानात जिथनं ड्रेस घेतल्या तिथे, आणि मी इथे उभा राहिलो. म्हटलं येईल 5-1 मिनटात, पण तो 5 मिनटाचे 10-15 मिनटं झाले तरी तिचा पत्ता नाही. आणि मग काय अचानक आला, म्हटलं चला कॅमेरा तर ऑलरेडी आपला माउंट केलेला असतो बाईकला, आपण वाट पाहावी आणि बघावं काय वेगवेगळे अनुभव येतात का. तर साधारणतः 15 मिनटं झाले तरी तिचा पत्ता नाही. मी आपला बसलो आहे, वाट बघतो, आता येईल, नंतर येईल, आता येईल, नंतर. फक्त एक ड्रेस आहे तो द्यायचा आहे, त्याच्या ठिकाणी दुसरा घ्यायचा आहे. बोललेले 5 मिनटात येते म्हणून, परंतु 5 मिनटाचे 15 मिनटं झालेले आहेत आणि अजून किती टाईम झाला माहीत नाही, पण मी आहे इथे. आता तुम्ही जेव्हा असे गाडीवर आणता आणि बाजारात आहात तर तुमच्या मनात काय काय विचार येत असतील? मी आपला उभा आहे, अनेक विचार मनात, इकडे बघतोय, तिकडे बघतोय, तो भाजीवाला, हे भाजीवाले, येणारे जाणारे लोक, सर्वांचे वेगवेगळे आवाज, प्रत्येकाचं वेगळं बोलणं. मी आपला उभा आहे गप्प. पण खरंच एक म्हणजे काही अर्थच नाही, बस जायचं, आपण आपलं उभा राहायचा, इकडे बघतोय, तिकडे बघतोय, आता येईल, नंतर येईल. काही लोकांच्या नुसतं चक्रा होत राहतात. आपला आपण कॅमेरा माउंट केला आहे, कॅमेरा चालू आहे आणि मी आपला गप्प बसलो आहे. खूप वेगळा अनुभव. असा अनुभव तुम्ही पण घेतला आहे का? घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. आणि मी आता सांगतो मी कुठे येते. मी येते आमच्या भिवंडीतील ठक्कर स्वीट्सच्या इथे मार्केटमध्ये उभा आहे.